नवनाथ भक्तिसार अध्याय 34. श्री गणेशाय नमः. जय जय जिरगुत्तम आराध्य ओशी प्लवंगमा जटायुनमी विहंगमा मुक्तिदाता रक्षक तू. तरी आता कथा प्रसंग पुढे बोलवी नवरसा प्रसंग जेणे ऐकुनी श्रोते अंग अनुभवतील महाराजा. मागिले अध्यायी करविले बोलणे मच्छिंद्राचे भूमंडळी शरीरा आणून वीरभद्र मारुनी केला भस्म दानवास रणांगणी. तरी आता पुढे कथा वीरभद्र निवाल्या उमाकांता सहज गुण आठवणी चित्ता पुत्र मोये वेष्टीला. मुख वाळूनी केले ग्लान अश्रू लोटले दोन्ही नयनी परी न बोले काही जटा वेष्टुनी पुत्र मोये स्पंद तसे. मनात म्हणे पुत्र पुरता धैर्य लावण्य गात्रा विद्या संपन्न सर्व जाणत एक होतासी की. कैसा दैव हीन हातीचे गेले पुत्र निदान काय सोनी अपार घन तया सरशी न पावती. एक हिंदू खगे नसता पार उडगणू असू निर्वता देवी वीरभद्रा विन सर्वथा हीन तेजे वाटती. कै मयुरा सर्वांगी डोळे परी देखण्याचे मंदावले बुबुळे देवी वीरभद्र विन गण विकळे सर्व माते भासती बळे की गात्रे सकळ चांगुलपणे अंगी मिरवला लावण्य खाणी परी एक घ्राण गेले सांडोनी सकळ विकळ ती होती. ऐशी माझ्या वीरभद्रा विना सकळ विकळ दिसती गण हा वीरभद्र माझा प्राण परत्र कैसा गेला सोडूनी. ऐसे म्हणून मनीच्या मनात पंचानन आरंभळत ती चिन्हे जाणून गोरक्षणात चित्ता माझे कळवळला. मनात म्हणे बद्रिकाश्रमाते माते बैसवले तया गुरुनाथे ते रात्रंदिवस उमाकांत मजसाठी श्रमला पावे. मये समान पाळून लाळा माता रक्षी जेवी बाळा तरी ऐशी स्वामी चित्त कोवळा पुत्र मोये वेष्टलासे. तरी म्या उपकार काय हो केला निवार ऐसा स्वामी शिनू विला हर दुःख तुंबळ देऊनिया. ऐसे म्हणून स्वचितात पाया लागे गोरक्षणात म्हणे पुत्र दुःखावरी मोहवेष्टित चित्त तुमचे झाले की. तरी वीरभद्रा ते आता उठविन परी असती अनाव्या ओळखून येथे राक्षसाचे झाले कंदन राक्षस असती मिळवती. त्यात वीरभद्राच्या असती मिळाल्या कृपामूर्ती म्हणून संशय वाटे चित्ती वीरभद्रा ते उठवाया. परी आयुष्या मिसळल्या नाथा संजीवनी प्रयोग जपता सकळ राक्षस उठतील मागुता म्हणून चित्ता व्यापिली. ऐसे बोलता गोरक्ष जती निलग्रीव म्हणे कृपामूर्ती वीरभद्राच्या सकळ असती ओळखून काढीन मी. माझे गण आहे जितुके ते असती शयनी भोजनी भले मम नामे रत झाले काया वाचा बुद्धीने. तरी चित्त बुद्धी अंतकरणी वीरभद्र नामी गेले वेष्टुनी जागृत सुप्ती स्वप्नी वेष्टीला असेल मम नामी. ऐसे बोलूनी शंकर रणभूमीत करी संचार मग ते असती उचलूनी सत्वर करणी आपुल्या लावी तसे. ऐसे परिशोध करिता वीरभद्र जेथे पडला होता तेथे जाऊन अवचट असती उचलली तयाच्या. अस्ती उचलून करणी लावित तव त्या अस्ती मंद शब्द करीत शिव शिव म्हणून शब्द येत शिव करणे तत्वता. मग त्या अस्ती पंचानने गोळा केल्या परीक्षेने जेथे होता गोरक्षण तेथे आणून ठेवल्या. मग तो विद्यार्णव केसरी भस्मजीवटी कवळुनी करी वीरभद्र नामे साचोकारी संजीवनी स्मरलासे. होता संजीवनीचा प्रयोग पूर्ण वीरभद्र उठला देह धरून म्हणे माझे धनुष्यवान कोठे आहे सांगा की. व्यापिले अपार राक्षस कोटी तितके मारिना आता जेठी उपरी गोरक्षा यमपुरी शेवटी प्रतापाने धाविन की. ऐशे वीरभद्र बोले वचन परी करी धरी पंचानन म्हणे बाताशी न व्यर्थ बोलाचा न करी. मग हृदय कवळून त्याने सांगितला सकळ वृत्तांत उपरी म्हणे उमाकांत स्नेह नाती धरावा.
मग गोरक्षानी वीरभद्रा जेठी उभयंताची करविली भेटी उपरी म्हणे स्नेहपोटी उभयंतानी रक्षावा उपरी 72,84,00,000 शिवगण प्रतापी महादक्ष ते वायूचे क्रियाता असता प्रत्यक्ष उतरी गोरक्ष तयासी मग सकळ समुदाय एक करुण जाते झाले गोरक्षा नमुना गिरीकडे रावत्री विक्रम राज्य वैभवी गोंतला गोरक्ष सकळ शवमांदुस रक्षण करी शिवालयास ते त्रिविक्रम राव दर्शनास अकस्मात पातला राव देखता गोरक्षाशी प्रेमे मिठी गाली ग्रीवेशी निकट बैसोनी त्याशी वृतांत सर्व वृतांत सांग विचारी मग शिवाचा जो झाला वृतांत तो सकळ त्याचे केला श्रुत होताची तळमळ चित्तात मचरनाथाच्या लागली मग गोरक्षा ते बोले वचन धैर्य धरावे काही दिन धर्मनाथा ते राज्य सन देऊन तो लगबगे ऐसे प्रजानाथ सग्रही आला त्वरित बोळावून मंत्रिका ते विचारा ते घडविले मग पाहून उत्तम महीचे राव घेतले बोलवून राज्यपदी स्वहस्ते अभिषेक करून धर्मनाथ स्थापिला याचे काशी देऊन पारधने आणि भूपा लागी दिले भूषणे परम स्नेह को बोळवून बंदीजन सोडविले यासही लोटदा एक मास राव त्रिविक्रम आपुल्या मंदिरास खास देह सोडून शिवालयास तक्षणी पातला येरेकडे रेवती सती सहज गेली राजसन्ना प्रती म्हणे महाराजा हे नृपती अजून का हो निर्लात परी ती ते न बोलता काही मग हलवून पाहे स्वहस्त प्रवाही तव तो प्रेतमयी मिरवले देही पाहुनी शोक वैवाटे रेवती शोक करिता तुंबळ ऐकून धर्मनाथ बाळ मंत्री प्रजा सेवक सकळ अंबरडा बहु उठला तो वृत्तांत शिवालयाशी जनमुखे आला गोरक्षापाशी मग सिद्ध करुणी भस्माची मुठी संजीवनी प्रयोजी आस्ती मास प्रयोजिता देह संगीत झाला तत्वता संगीत होता मचरनाथा समय पावला रिवाया मचंद्र देही संचार होता उठून बैसला क्षण न लागता एरीकडे राव प्रेत स्मशान वाटिके आणले प्रेत आणले स्मशानाशी त्रिवर्ग पावया निघाले मुनी ते तो रेवतीने दृष्टी पाहुनी शोध अन्विला तयाचा करुणे रायाचे दहन स्नान केले सकळ जन परिधर्मनाथ दारुण शोक करी अदुदबाई शोक तरी करी कैसा सोडून प्राणाचा भरवसा लोक बोधिता नये वासा रंबळत असे आक्रोशे उत्तर क्रिया झाली परी न राहे रुदन तयाचे व परी अन्न पाने वर्जुनी शरीरी प्राण देऊ पातसे मग मायेचा मोह अत्यंत त्याते नेऊन परमेकांतात मने बाळा शोक का व्यर्थ पित्या करता करतोशी तरी आता बाळा तुझा पिता चिरंजीव आहे मही वर्ता प्रत्यक्ष जाऊन शिवालयात निदृष्टी विलोकी तव पित्याचे मचिर नाम चिरंजीव आहे उत्तम उत्तम ऐशे ऐकता राजोत्तम पिता कैसा म्हणतसे मग प्रवेशादी सगळं वार्ता सांगते झाली निज स्वतः धर्मनाथा ऐकून तत्वता तुष्ट शरीर झाला शरीराते मग शीघ्र घेऊन खडगवार शिवालयाला अतिसत्वर भावे नमुनीनाथ मच्छिंद्र शिविकासनी वाईला नेऊन आपले राजभवानी सेवा करीतसे प्रीती करुनी मग तो एक संवत्सर तेथे राहून पुढे तीर्था चालिला परे धर्मनाथ परम झाला सुखाकुलित म्हणे जाता तव सांगा ते मी तीर्थ येतो की परे बोले मचरनाथ बाळ 12 वर्ष येऊ येथ मग जोग देऊन गोरक्षा हाते तुथे मी आता रेवतीची सेवा करून भोगी आपले राज्यासन येथे जेथे रेवती तेथे प्राण माझा असे ओ बालका
तिची सेवा केली आणि तुष्ट आहे माझे मन, ऐसे करुणी समाधान त्रिवर्ग जेथून निघाले. मग तीर्थाटने भ्रमण करिता येऊन पोचले गोदा तटी. भामानगर काननपुटी येऊन या पोचले. ग्राम नाम ऐकून कानी गोरक्षाचे अंतकरणी स्मरण झाले. कृषी धर्मी माणिक नामी कृषीचे. मग मच्छिंद्रा ते सांगे समस्त अडभंग भेटला एक येथे. मी प्रसन्न होता आपल्याची ते काही वर न घेतो. मग मुळापासून तयाचे कथन मच्छिंद्रा केले निवेदन. मच्छिंद्र ऐकून वर्तमान मने पुन्हा आता पावा. मग शेत सुमार धरुणी चालत आहे त्रिवर्ग पावली. माणिक नामे निश्चय बळी काष्टा समान देखिला. मोळे विराजे वेष्टन बावऱ्या रुळती मही कारण. नखे जुमट गेली होऊन मास दिसेना तिळवरी. असती त्वचा झाली एक पोट झाले पृष्टी स्थायिक. दृष्टी लावून देख मंत्र जप करीतसे. आयशी पाहता तपाकृती गोरक्ष धन्य मने चित्ती. मग नमुने मजना प्रति आडमंगाची म्हणतसे. मग निकट घेऊन त्रिवर्ग जण बोलते झाले त्या कारण. म्हणती आता तपोधन पूर्ण तप करी कारे. एरो मने त्या देत तुमचे हात काय जात. धरून आपला सुपंत पंथ गमन करावे येथोनी. जय जय बोले मच्छिंद्रनाथ तया वाकडे उत्तर देत. मग गोरक्ष म्हणे मच्छिंद्रनाथ ते हाडभंग असे महाराजा. तरी याचे आता हित युक्तीने वरितो बैसा स्वस्त. मग तरु छाये निकट तेथ मच्छिंद्र जाऊनी बैसला. चौरंगी आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षाची मौज पाहत गोरक्ष जाऊनी पै तेथे. आ म्हणतसे आ म्हणून वाणी म्हणे ऐसा महिते दुजा स्वामी. आम्ही देखिला नाही नयनी तपोनिधी आगळाओ. समुद्र वलयांकित पृथ्वी पाहिली आहे समस्त परी ऐसा तपोनाथ देखिला नाही दृष्टी. जरी तरी ऐसा स्वामी योग मुनी. याचा अनुग्रह घ्यावा कोणी. गुरु झाली ऐसा प्राणी. दैव अपार मिळतेसे. तरी आता असो कैसे गुरु करावा आपणास. ऐसे चिंतूनी बोले त्यास प्रज्ञावंत महाराजा. म्हणे स्वामी कृपा करून मज अनुग्रही गुरु होऊन. ऐसे बोलणे ऐकून अडमंग म्हणे त्याशी. बेटा एवढा थोर झाला अद्यापि अक्कल नाही आली याला. गुरु करू म्हणतो आम्हाला मूर्खपणी आगळा. मग मजला गुरु करू पाशी. तरी तूच का बेट्या होईना मजशी. ऐसे म्हणून स्वकर्णाशी तयामुखी लावितसे. कर्ण लाविता गोरक्ष काननी. सज्ञान मंत्र ब्रह्मज्ञानी परमकृपे करणी फुंकुनी. सनात केला क्षणार्धे. मंत्र पडता कर्णपोटी त्रैलोक्याची झाली दृष्टी. स्थावर जंगम एक थाटी ब्रह्मरूप वासले. मग अर्थार्थी सगळ ज्ञान झाला बृहस्पती समान. मग सांडून आपुले तपसाधन गोरक्ष चरणी लागला. मग गोरक्ष भस्म शक्ती प्रयोगुनी बाळी चर्ची सांग. त्याने करून सर्वांग शक्तिवान मिरवले. मग धरुणी शीघ्रतयाचा हस्त वृक्षाखाली आणि नाथ म्हणे महाराजा कृपावंत आडभंगी हाची ओळखावा. हसून बोले मच्छिंद्र मुनी. आडभंगा ते आडभंगा नामी पाचारावे सर्व येथोनी. साजूकपणी या वाटत असे. मग अवश्य म्हणून गोरक्ष त्यास नाथ दीक्षा दिली खास. मग शीघ्र घेऊन व्यास अंगास तीर्थालागी जात असे. मार्गे जाता सद्विदेशी सकळ तेव्हा पूर्ण अभ्यासी. आपल्या समान शस्त्रास्त्रेशी आडभंग ते मिरवला. असो ऐशे चारी जण 12 वर्षे तीर्थाटना करून या पुन्हा प्रयागा कारण. चारी सूर्य पातले. एरेकडे धर्मनाथाशी पुत्र झाला सदैजराशी. वडिलाचे नाव ठेवले त्याशी विक्रम म्हणून या.
चौघे प्राज्ञिक ग्रामीता श्रुत झाले धर्मनाथा. मग कटक भारेशी विके तत्वता बैसोनी आणले सन्नासी. मग ऋती भक्ती वदन करुणी तोषविले मच्छिंद्र मन. मग त्रिविक्रमा राज्य स्थापून दीक्षा घेतली योगाची. माघ मासी पुण्यतिथी द्वितीयशी धर्मनाथाची बीज म्हणती ते दिवशी गोरक्ष जती अनुग्रह देत तया ते. या उपरी देव मिळवून स्वर्गाचे आणि प्रयोजन त्या ग्रामीचे. मिळवून चोज अनुग्रहाचे सोहळे रचिले अपार. अनुग्रह झाल्यावरती सकळ बैसुनी एक पंक्ती गोरक्ष कवळ घेऊन आती सर्वामुखी ओपितसे. मग तो आनंद परमजेठी पाहुणे धावले सुरवर ताटी. तेही प्रसाद घेऊन शेवटी तुष्टचित्ती मिरवले परी खरीती भाषण. या एकची प्रसाद जन्मोजन्म प्रति संवत्सर असावा पूर्ण इच्छे लागी वाटतसे. ऐसे बोलता सुरवर सकळ ऐकून बोले तपोबळ माझे नाम घेता केवळ अर्पा जगी प्रतिवर्षी. धर्मनाथाची बीज म्हणून उत्सव करावा तुम्ही संगन. याची नीती कुमारा सांगून कवळ पाये जगाशी. मंत्र स्फुरला म्हणून स्फुरनमान सकळ तुम्हा बोला वचन. आबिलपणे शक्ती समान सदग करा उत्सव. ऐसा महाराज गोरक्ष बोलता मानवले सुरवराच्या चित्ता. मग प्रतिवर्षी आनंद वरिता महाउत्सव करीत. तय पासूनी सहज जगी मिळते धर्मनाथ बीज. हे व्रत आचरल्या महाराज तुष्ट होतसे गोरक्ष. पूर्वी किमागार ग्रंथात सवे बोलिला गोरक्षनाथ की बीजेचे जो आचरिल व्रत शक्ती समान आपुल्या. तयाचे गृही दोष दारिद्र्य रोग भोगादी विघ्नेंद्र स्वप्न माझी संसार भद्र पाहणार नाही निदृष्टी. प्रत्यक्ष रमा सुखे सुरवर गणी त्या गृही होईल गृहस्वासिनी. मग दोष दारिद्र्य तया वने स्पर्शवाया येईना. असो महात्म्य वदावे किती ते प्राज्ञिक पावले सुख संपत्ती. जैसा कामना विदिले चित्ती तोची अर्थ पावेल. ऐसा गोरक्ष तया कारण बोलेला आहे मूळ ग्रंथी वचन. तैसे तेथे केले लेखन विश्वासाते वराकी. असो तेथे महोत्सव करून धर्मनाथाचे नाथा दीक्षा देऊन. तेथून निघाले 5 जण नर शार्दूल ते ऐका. नाना तीर्थे करिता महिषी अभ्यासिले सद्विद्येशी साबरी सहस्र आश्रासी प्रवीण केला महाराजा. मग शेवटी बद्रिकाश्रमी जाऊन दृश्य केले उमारमन. धर्मनाथ तया स्वाधीन तपा लागी बैसला. 12 वर्षाचा नेम करून तपा बैसला नाथ धर्म. येरू तेथून 4 जण तीर्था लागी चालिले. 12 संवत्सर तीर्थे करून पुन्हा पाहिला बद्रिकाश्रम. मग तेथे मावदे अति दुर्गम बद्रिकाश्रमी मांडिले. सकळ देव सुरवरासहित पाचारून घेतले. तेथ मावदे झाले अपूर्ण वराते देऊनी देव गेले पै. मग तो धर्मनाथ सवे घेऊन फेरी करती तर ताटन. आता पुढे ऐका कथन रेवण सिद्धनाथाचे. पूर्वी 88 सहस्र ऋषी झाले आहे विधिवीर्याशी. त्याची समय रेतमयीशी रेवता तिरी पडिले. रेवता तिरी रेवतीत रेत पडले. अकस्मात चमस नारायण संचार करून त्यात देहद्वारी मिरविला. बाळ तनु अति सुकुमार बालर्क किरणी मनोहर उकिरडा लोळे महिवर टेटे मननी. तो त्या काननी ऋषी एक उत्तम नाम सहज सारुक. तो घट घेऊन न्यावया उदक रेवता तिरी पातला परी. अकस्मात येता झाला बाळ तेथ सहज झाली पुढे चलत. बाळ दृष्टी देखिले. बाळ परम अति सुकुमार कांती करदळी गाबा बर. पाहुणे त्याचे अंतर विवळ मोये झालासे.
मांग गट घेऊनी मही लागी धावूनी तातडी उचली वेगी मोहे कवळुनी हृदय भागी आती स्नेह धरिले आधीच सहज सारुक नामे नामाने तेथे देवाशी काय उने आवडीने करुणी मुखचुंबन कुरवळीत प्रीतीने मग रिक्त गट भरुनी आडी ग्रामात आला हरुष फाडी सदनी प्रवेशुनी आवडी कांते लागी बोलत असे म्हणे जीव लगे आजीचा दिन माते झाला धातू हेम तरी शिवलते लागी द्रुम कुंभापरी मिरविला सहज गेलो उदकाते रेवता तिरीत वाळवंटात आपण ईश्वरी दिला सुत वंशावळी मिळवाया ऐशी ऐकता कांता गोष्टी म्हणे कोठे मज धावा दृष्टी तव तो काढून वस्त्रफुटी करसंफुटी देत असे तव ती कांता उत्तम नामे धार्मिक बुद्धी संसार धामे बाळ देखता देहधर्मे हर्ष सिंधू लोटला जैसा पूर्ण चंद्र दृष्टी दृश्य होता उदय पोटी आनंद भरुनी तुये दाटी उचंबळ दिसत असे की दारिद्र्यासी माणूस गट होय दर्शन मग तयाचा आनंद वर्णिल कोण ती उत्तम मनोधर्म आनंद धरी मिळत असे बाळ धरुणी हृदय संपुटी चुंबन घेत स्नेहपोटी मग तैल उदकी नावनी शेवटी पालकाते घातले ते तानुले होते घरी निजविले योगी तया शेजारी स्थापून केली या उपरी बाळ निजे पालकी आसो आयशी नित्यानित्य बाळ संगोपी समते रेवन नाम ठेवूनी त्या ते मोहे करुणी सांभाळे रेव तिरीत बाळ रेवत सापडले म्हणून त्या ते रेवन नाम साजुकवंत सहसारुक ठेवीत असे आसो रेवन नामी संगोपन करीती उभयंता पालन ऐसे लोडता बहुत दिन प्रपंचराटी करीत असे द्वादश संवत्सर प्रपंचराटी कृषी कर्म विद्यापाठी पूर्ण झाला उत जेठी विद्याहुनी आगळा नांगर वर पाली फेरन काक पक्षादी करी रक्षण ऐसा कृषी कर्मी विपुन रेवनाथ झालासे तो कोणे के दिवशी उठून मागिले प्रहरनिशी ऋषभ सोडून काननाशी चारावया चालिला चांदणे पडल्याशी सुदृढ दृश्य होतसे मही वाट सुदृढपणे गोचर वाट निचक्षुनी होतसे दादा म्हणून ऋषभ पाठी हाकीत चाललेला आहे जेठी तो अनुसाय सुशक्ती कारत्न वाटी पुढे झाले अकस्मात परी तो महाराजा त्रिनंदन पण वेगी तेजे गमन नेमिले ठाई करुणी स्नान गिरनार पर्वती जातसे ठाई खडावा सुशोभित एक अचल अंगी शोभत शुभ्र कौपिन विराजित कंठा तटा वेष्टुनी मोळे वेष्टिल्या असती जटा दाढी मिशा रंग भिंगटा सकळ ज्ञानी याचा वरिष्ठ कनक कांती शोभतसे ऐसा महाराजा त्रिनंदन तो तृतीय देवाचा अवतार पूर्ण ती लगवे करीत गमन पुढील नेम मानुनिया तो मार्गावरी अकस्मात ऋषभ ने देख वृषभाड रेवनाथ दृष्टी नाही आतळला मानव गती तेने देखो न पुढे आला त्रिनंदन सहज स्थिती वृषभा लागून पावले ठेवी चालवया तो सर्व मागील ऋषभ पूर्ण शरीरी मिरवले शैल्यवान तयाड नाथ रेवन बाळतनू चालत असे तो ऋषभा मागे येत दत्त ऋषभ बुजोनी पुढे पळत मार्गे अंतरता रेवणनाथ तयावरी दत्त आदळला उभ देही कामपणी ऐक्य झाली देहधरणी परिस्पर्श होताची अंतकरणी ज्ञानदीप उजळला
विमूढपणी ऋषभ मार्गात अज्ञान सर्व परिवर्तत सदा बैसोनी अरण्यात अबुद्धीपणे विवर्ततसे परी दत्तात्रेयाचा स्पर्श होता पूर्वजन्माते झाला देखता चित्ती म्हणे मी महिवर आता कवन स्थिती पातलो आहे मी पूर्वीचा नारायण परम प्रकाम प्राज्ञिक चमस नाम ऐशे असुनी कृषी कर्म येथे करीत वैसलो वंद्या असता तिन्ही लोकात आता कोणी ओळखीना माते सदा काननी झालो रथ आहेत कामी प्रपंचा ऐशे ही झाली ज्ञान मग स्तब्ध जरुनी राहे मौन परी धडक बसता त्रिनंदन कोण तू ऐशे पुसतसे कोण तू ऐशे पुसता दत्त करिता झाला प्राणीपात म्हणे महाराजा या देहाचे अंश असे तुझा की तुमचे देही त्रिदेवाचे अंश परी सत्वगुणी जो महापुरुष तो मी येथे प्रपंच देहास परमकष्टी कष्टलो तरी आता क्षमोदयास उदित कराजी महापुरुष समान करुणी आदेयास मही लागी मिरवावी ऐशे म्हणून दृढोत्तर चरणे मौळी आरपी प्रेमे करुणी म्हणे मज सनात केल्या वाचुनी कदाना सोडी तुम्हाती ऐशे वधुनी वांगवटी सदृढ देत मिठी परी आदरे प्रेमपोटी दत्त जेठी मिरवला तयाचा पाहुनी भक्ती आदर सदृढपणे निश्चय पर मग कमंडलू घेऊन मईवर मौळी कर स्थापित असे बाळा खाली घालून हात उठविला रेवनाथ मनात म्हणे आसनात पूर्वीचाच आशे की हा नव माझे आशेक नाथ पंथी अवतार दोदिक चमस नारायण प्रतापवंत महिवरी विराजला तरी आता याते सनाथ करुणी वाढवावा नाथपंत कृपे ठेवणी मोळे हस्त केला अंकित आपुला कृपे मोळे ठेविला कर परी अनुग्रहाचे केले अंतर म्हणाल कासयाशी उदार झाला नाही अनुग्रह तरी चित्ती ओजुनी झाला दत्त भक्ती श्रम याशी घडले नाहीत तरी काही देही माया निश्चित घडून यावे या वयाते तरी भक्ती श्रम घडता सांग उपदेश मी द्यावा अव्यंग मग ज्ञान वैराग्याचा मार्ग ब्रह्मस्थिती मिरविला हा ऐसा म्हणून अनुग्रह रहित कृपा मोडी ठेविला हस्त परी भक्ती लागी रेवनाथ काय करी महाराजा एक सिद्धीची काळा त्या ते सांगता झाला कृपावंत असता बीज रोपुनी किंचित दृष्टी ठेवून पडारा जैसे अर्बका देऊनी धन पैता करी व्यावसायिका कारण मग तयाचे पुढे चांगुलपण निदृष्टी पाहतसे किंवा महित मेळन घालून पाती दुग्ध कारण की पत पाहत असे देऊनी धन सावकार कोळा दे तेवे सहस्रेशे करून महिमान सिद्धीचे सांगून तुष्ट केले तयाचे मन प्रज्ञावंते महाराजे परी ती कळा होताची प्राप्त रेवण झाला आनंद भरित मग प्रेमे नमुनी अनुसाय सुत बोळविले क्षणी तरी परी विरह मागुनी चित्ती चालवता झाला कानना प्रती परी अंतरता आपल्या हिती निज पदाते पावया जैसे कोंडवळ्या कांजी देता भूत होतसे राजी तैसा अल्प सिद्धी माझी तुष्ट झाला तो पुरुष परमलादली होती धनी परंतु दौडिली अज्ञानपणी खापराशी चिंतामणी सोडून दिला हातीचा की सुरा लागुनी परमगोड सोडली अमृताची चाड की निर्मळपणी पाहुणी दगड परिसातीचा सोडिला तेवे प्रत्यक्ष नाथ रेवन बोलला सिद्धी प्रकरणे करून सिद्धी बुद्धी त्रिनंदन हातीचा सोडिला नायके असो आयशी संप्रदाय युक्ती निष्पृह पातला पुल्या शेती तेथे कथा होईल श्रोती पुढल्या अध्यायी ऐकावी दुंडी सुत नरारी वंशी सांगेल तुम्हा श्रोती अशी संत कृपे नामदे अशी मालो ऐशे म्हणती दया
स्वस्ति श्री भक्ति कथासार संमत गोरक्षका विखेमय सदा परिशुद्ध भाग चतुराः चौथी स्वाध्याय गोड पुंडलिकावर हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय महाराज की जय, नवनाथ महाराज की जय।